नमस्कार मित्रांनो, सर्व अंगणवाडी कर्मचारी व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधन वाढी संदर्भात आता बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली 2 जुलै रोजी बैठक लावण्यात आली आहे। त्यामध्ये सर्व मागण्या या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात। त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर आपण या ठिकाणी बघू शकतो की महाराष्ट्र शासन बाल विकास विभाग यांच्या मार्फत बैठकीच्या सूचनाबाबत पत्र काढण्यात आलेले आहे। 29 जून 2024 चे हे पत्र आहे। या ठिकाणी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व सदस्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संयुक्त संघटना संघर्ष समिती व प्रतिनिधी, अध्यक्ष भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी, अध्यक्षा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना मुंबई व प्रतिनिधी, या सर्वांना या ठिकाणी हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे। म्हणजे या संघटनेच्या सर्व लोकांना त्या ठिकाणी बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। मग विषय आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक। या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न प्रलंबित आहे त्या संदर्भात ही महत्त्वाची बैठक मंगळवार दिनांक 2/7/2024 रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे। तरी या ठिकाणी या बैठकीत कोणकोणते विषय मांडले जाणार आहे त्याविषयी बघूयात। की या ठिकाणी सांगण्यात आले आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात माननीय मंत्री महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजेच आदितीताई तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 2/7/2024 रोजी दुपारी 4 वाजता माननीय मंत्री यांचे दालन क्रमांक 103 इमारत मंत्रालय मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे। तरी सदर बैठकीस उपस्थित राहण्याबाबत संघटनेच्या प्रतिनिधींना विनंती करण्यात येत आहे। त्याप्रमाणे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना विनंती करण्यात येते की सदर बैठकीस आपण संबंधित अधिकाऱ्यांसह व आवश्यक त्या माहितीसह या ठिकाणी उपस्थित राहावे। अशा प्रकारचे पत्र मित्रांनो या ठिकाणी हे काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे या बैठकीत किती महत्त्वाचे विषय होणार आहेत यावरून आपल्या लक्षात येईल। तर मग अशा प्रकारची ही प्रत उपायुक्त एकात्मिक बाल विकास यांना दिलेली आहे। तसेच त्यांनाही सांगितलं आहे की त्यांच्या मार्फत अंगणवाडी कर्मचारी ज्या संघटना आहे त्यांच्या प्रतिनिधींना कळवण्यात सांगितलेलं आहे। मग तसेच उपायुक्त सहसंचालक यांनाही प्रत देण्यात आलेली आहे आणि श्री राहुल देसाई सहाय्यक यांना विनंती करण्यात येते की संघटनेच्या प्रतिनिधींना बैठकीकरता मंत्रालयामध्ये प्रवेश देण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी। म्हणजे प्रतिनिधींना मंत्रालयात प्रवेश देण्याची ही सोय या ठिकाणी या पत्रांद्वारे करण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो हा प्रश्न अतिशय गंभीर असून सरकारनेही या संदर्भात विचार करायला सुरुवात केली आहे। या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या ह्या मान्य होऊ शकतात। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्या मार्फत जे 1 जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे जे मोर्चा ठरलेला होता तो स्थगित करण्यात आलेला आहे असा कृती समितीचा निर्णय आहे। तर त्यांनीही 29 जून 2024 रोजी सांगितले आहे। अंगणवाडी कर्मचारी भगिनी तसेच सर्व जिल्हा संघटक यांनी नोंद घ्यावी की माननीय मंत्री महोदयासोबत 2 जुलै रोजी मंत्रालय येथे बैठक व मुंबईतील पावसाची परिस्थिती या कारणामुळे 1 जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे होणारा मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात येत आहे। 2 तारखेच्या बैठकीत मंत्री महोदयांसोबत चर्चा झाल्यानंतर कृती समितीच्या उपस्थितीत प्रतिनिधींची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल। तरी मुंबईला कुणीही येऊ नये ही विनंती। तर आपण जर 1 जुलै रोजी आझाद मैदान येथे मोर्चासाठी जाणार असाल तर आता आपण जाऊ नका। अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने स्पष्ट सांगितले आहे की मुंबईला कोणीही येऊ नये। तर उपस्थित प्रतिनिधींची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असं त्यांनीही सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी कर्मचारी, अंगणवाडी मदतनीस यांच्या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट
या ठिकाणी आपण बघितली त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे